सरकारचा लाडक्या बहिणीवरच भरोसा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। सरकार आपल्या दारी या माध्यमातून लाभार्थ्यांना एकत्र करून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्याचा लाभ लोकसभेच्या निवडणुकीत झाला नाही। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण राजकीय दृष्ट्या फायद्याची ठरली, त्यामुळे विधानसभेत राजकीय फायदा मिळावा यासाठी सध्याचं सरकार लाडकी बहीण योजनेचा पुरेसा लाभ व्हावा म्हणून आता थेट निवडणुका 2 महिने पुढे ढकलण्याच्या प्रसंगी राष्ट्रपती राजवट स्वीकारण्याच्या हालचाली आहेत। विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळवायची असतील तर लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। किमान 2 ते 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे। आचारसंहिता वेळेत लागू झाली तर अडचण होण्याची शक्यता आहे। अधिक महिलांपर्यंत पोहोचता येणार नाही। फॉर्ममधील त्रुटी दूर करता येणार नाहीत, त्यामुळे निवडणुकीची घोषणा विलंबाने होईल। यासाठी हालचाली सुरू आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा या 2 राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे, मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीची घोषणा झाली नाही। गेल्या 3 निवडणुकांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या, मात्र यावेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही। महाराष्ट्रातील निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात घोषित होईल अशी शक्यता आहे। 45 दिवसांचा प्रचारासाठीचा कालावधी अपेक्षित धरला तर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल असे अपेक्षित धरलं जात आहे। त्याकरिता 26 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत मिळत आहेत। राज्य सरकारने प्रथम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लाडकी बहीण योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं धोरण आखलं आहे। लाडकी बहीण योजना राजकीय लाभासाठी आहे, हे आता लपून राहिले नाही। लाडक्या बहिणीला खुश करून राजकीय लाभ घेण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचा पर्याय स्वीकारण्याची सरकारची तयारी आहे असे संकेत मिळत आहे। यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।